तर बघा मंडळी, आपले ना अशा प्रकारे ना बघा कोथिंबीर वडे छानपैकी तयार झालेले आहेत. आणि आता आमच्या छोट्या फॅमिलीमध्ये ना आम्ही 3 जण असल्यामुळे आम्ही सगळेजण हे खाणार आहोत. खायचं ना? खायचं मी. नमस्कार मंडळी. तर मंडळी बघा, तुमचं छोट्या फॅमिलीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बरं का. मंडळी बघा, आज ना खूप दिवस झालं कोथिंबीरचे वडे काय खाल्लं नव्हतं. आणि आज छोट्या फॅमिलीमध्ये पल्लवी बनवणार आहे. पल्लवी आणि मी दोघं म्हणून बनवणार आहे कोथिंबीरचे वडे. कारण का मंडळी, तुम्हाला सांगतो, एवढे कोथिंबीर स्वस्त झाले ते काय विचारूच नका. चला मंडळी, आता आपण कोथिंबीरचे वडे बनवायला सुरुवात करू मग. तर बघा मंडळी, आपली पल्लवीने ना आपलं किचन वगैरे सगळं आवरून घेतले. आणि त्यानंतर आता बघा कोथिंबीर वगैरे धुवून घेतली. आणि कोथिंबीर वगैरे सगळं धुवून जे काय आपल्याला साहित्य लागणार आहे ते सगळं का हळूहळू आपल्या हॉलमध्ये आणायला चालू केलेली. पहिले कोथिंबीरची गड्डी कसं भेटली? 5 रुपये. कसं? 5 रुपयाला. तर बघा मंडळी, पल्लवी किती हुशार आहे. 5 रुपयाला गड्डी भेटायला लागल्या म्हणून नवऱ्याला आता कोथिंबीरच्या वड्या करून खाऊ घालणार आहे. म्हणून बघून कोथिंबीरच्या वड्या तरी छान करते का नाही. तर चला, हळूहळू आपण ना हे सगळं पसार घेऊन जायला मदत करू मग. चला पल्लवीला. तर बघा मंडळी, पल्लवीनं ना आपल्या किचनमधलं सगळं जे काय मटेरियल लागणार आहे ते सगळं का आपल्या हॉलमध्ये आणलेले आहे. हो का, हो का, शेगडी, गॅस, हो काय, सगळं अशा प्रकारे आणलेले आहे. आणि आता बघा पल्लवी करायला लागली आपल्याला. अगोदर काय करायला बघून चला आपण खलबत्त्यामध्ये. काय पल्लवी ती? हिरवी मिरची 4, लसूण, मीठ हे सगळं वाटणार. वाढवत. तर बघा आता पल्लवी ना आपलं लसूण आणि हिरवी मिरची ना वाटायला चालू केलेली आहे. आणि बघा मंडळी, आता संध्याकाळचं टाईम झालं होतं. आणि संध्याकाळचा टाईम झाल्यामुळे ना पल्लवीनं बघा सगळं घर एकदम मस्तपैकी आवरलेलं आहे. बघा बघा, सगळं किचन वगैरे भांडे वगैरे सगळे धुवून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मग आता आम्ही म्हटलं की चला आज काय तर छान चटपटीत खायला कुरकुरीत करू म्हणून. मग माझ्या डोक्यात आलं की आता आपण मस्तपैकी आपले कोथिंबीरचे वडे करू म्हण. वा 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 वा. तर बघा मंडळी, बघा पल्लवीला ना काल बाजार होता. आणि बाजारामध्ये गेल्यानंतर बघा अशी ना 5 रुपयाला गड्डी अशी कोथिंबीर आणली होती. आणि आता एक कोथिंबीर आणल्यानंतर बघा मस्तपैकी तोडून ठेवली होती. मग मला आठवलं काहीतरी मस्त खायचं म्हणून. आता बघा मी आता पल्लवीला थोडंसं मदत करतो. कारण का तुम्हाला सांगू का, जर बायकोला मदत केलं ना तरच आपल्याला खायला लवकर लवकर भेटतं. हा ना हो, नाही तर त्याच्यामुळे लवकर लवकर भेटणार नाही. बघा मी आता असं पट 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 सगळी कोथिंबीर चिरून घेऊन पल्लवीला देणार. मंडळी तुम्हाला सांगू का, जर आपल्याला बाहेर पाऊस पडला ना तर आपल्याला काय तर नवीन 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 खाऊ वाटतं. हा ना हो, पण काय करायचं, महागाई एवढी झाली की बाहेरचं काय खायचं म्हणलं की आपल्या खिशाला ना चांगलाच कापा बसतो. आणि त्याच्यामुळं ना आपण घरीच काय पण बनवून खायचं. तर मला वाटतं मंडळी कोथिंबीर जास्त होती म्हणून मी काय जास्त कोथिंबीर घेणार नाही. तर बघा अशा प्रकारे ना आता मंडळी मला सांगा, तुमच्याकडे जर पाऊस आहे का नाही सांगा बरं. आमच्याकडं ना पावसाचं प्रमाण खूप कमी झालं बरं का. आणि पावसाळ्यामध्ये कोथिंबीरचा भाव इतका कमी झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरचा भाव इतका वाढतो ना की आपण ती कोथिंबीर घेऊ सुद्धा शकत नाही, एवढा आपला भाव वाढतं. तर मंडळी अशा प्रकारे माझी कोथिंबीर सुद्धा आता चिरून झाली. आता मी ही देणार आहे पल्लवीकडं. आता बघून पल्लवीचं काय करणार. हा चला आपण बघू. तर बघा मंडळी, आता पल्लवीचं ना आपलं हिरवी मिरची आणि लसूण का खलबत्त्यामध्ये वाटून झालेलं. बघा किती छान वाटलेलं आहे. वाव, किती भारी दिसायला लागलं ना. आता बघा हे सगळं झाल्यानंतर आता पल्लवी काय काय करणार आहे आपण बघू म्हण. तर आता बघा पल्लवीनं चालू केलेलं आपलं याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकलेले. आणि मग आपलं लसूण वगैरे टाकून झाल्यानंतर मग त्यानंतर पल्लवी थोडंसं टाकणार आहे जिरा. आणि जिरा टाकलं की तुम्हाला सांगतो इतकं छान खमंग वास येतं ना, मग काय विचारूच नका. मंडळी मला सांगा, आता आपल्या उन्हाळ्यामध्ये बघितलं ना कोथिंबीरचा भाव इतका वाढतो काय विचारूच नका. आणि आपण एक गड्डीसुद्धा घ्यायचं म्हणलं तरीसुद्धा आपल्याला घ्यायची परिस्थिती राहत नाही.
आणि 50 रुपये 60 रुपये 80 रुपये अशा प्रकारानं आपल्याला भाव सांगत असतात. आणि पावसाळ्यामध्ये बघा आता शेतकऱ्याला 5 रुपयाला जर गड्डी म्हणलं तर काय परवडणार आहे सांगा बरं. तर मंडळी अशा प्रकारे हळद वगैरे टाकून घेतली आणि त्या बघा पल्लवी मीठसुद्धा टाकायला लागले चवीनुसार. आणि मला तुम्हाला सांगतो मंडळी आता ना मला हे कोथिंबीरचे वडे खाऊन खूप दिवस झालं आणि पल्लवीला पण काही येत नव्हते बरं का. मग नंतर मी सांगितलं रेसिपी की पल्लवी असं असं कर. अगोदर ना ज्यावेळेस माझी आई होती ना त्यावेळेस मला गावाकडं असताना खाऊ घालायची. आणि आता पल्लवीला बघू म्हणून आईसारखे आपले कोथिंबीरच्या वड्या येतात का. कारण ती शाळा शिकली आहे मस्त ग्रॅज्युएशन आहे आणि तरीसुद्धा तिला काय एवढं काही येत नाही नवीन नवीन पदार्थ बनवायला. तिला मस्तपैकी भाज्या भाकरी गावाकडल्यासारखं अशा मात्र एक नंबर बनवते. टाक पहिले पटपट पटपट टाक. हां भासेल का बाजार आणि परत कमी पडल्यानंतर आणि टाकून तेल कशाला. हां तेल पण टाका. तर मंडळी आता अशा प्रकारे ना सगळं घेतलेली आणि त्यानंतर थोडंसं तेल टाकून मग आपल्याला मस्तपैकी मळून घेणार आहे. कारण मंडळी तुम्हाला सांगतो बाहेर तुम्हाला सांगतो एवढा भाव वाढला ना कुठल्या पण वस्तूचा की आपल्याला ती विकत आणून खायची परिस्थिती म्हणल्या तर खूप पैसा लागतो बरं का. तर मंडळी अशा प्रकारे आपल्या पल्लवीचं ना आता पीठ मळायचं चालू आहे. आणि पल्लवीला हेच माहीत नाही की कोथिंबीर कोणत्या प्रकारे चिरायची असते. तर पल्लवीने एवढ्या मोठ्या मोठ्या ना चिरून ठेवलेले आणि आणि आता म्हणायला लागले की कोथिंबीर लय मोठी मोठी चिरला म्हणून. आता मला म्हणली की तुम्ही मोठं मोठं चिरून द्या. चालतं म्हणले उकडल्यानंतर सगळं व्यवस्थित होतं म्हणले. आणि आता म्हणते की लय मोठं मोठं झालं आहे आणि थोडं बारीक चिरायचं होतं. आता इथं कसं होणार म्हणून. तर बघा आता थोडंसं परत आणि पीठ पातळ केली आणि आता टाकायला लागली परत त्याच्यामध्ये थोडंसं बेसन. आता बघा मंडळी मला सांगा आम्ही खाणार माणसं घरात 2 आणि त्याच्यामध्ये सुद्धा पल्लवीला अंदाज येत नाही किंवा 2 माणसासाठी किती करायचं. कमी जास्त कमी जास्त कमी जास्त करून ठेवती. तर बघा अशा प्रकारे आपलं पीठ वगैरे मळून झालेलं आहे आणि आता छानपैकी त्याचे गोळे बनवणार. हां आता बघा का कोणत्या प्रकारे गोळे बनवते. झालं पल्लवी. तर बघा मंडळी पल्लवीच्या एका साईडला ना आपलं हे चाललंय पीठ मळायला चाललंय आणि तोपर्यंत बघा मी पण एका साईडला आपल्याला पाणी गरम करायला ठेवतो बरं. अशा प्रकारे पाणी गरम करायला ठेवलं आणि आता खलबत्त्याचं वगैरे काम झालेलं आहे. आता हे सुरू झालेलं आहे आणि बघा ही आहे आपली पुरणाची चाळणी आणि ह्या चाळणीमध्ये आपण ना ते उकडायला ठेवणार आहोत. एक सुती कापड आहे सुती कापड कशाला मग चाळणीवर कसं काय. हा गोल चाळी उठवायचं झाड मला ते ठेवायला घेतलं बाबा पांढरे काय त्याच्यावर खाली टाकणार आहे. तर बघा मंडळी पल्ले ना अशा प्रकारे 2 गोळे बनवले. आता हे आपण 2 गोळे ना याच्यामध्ये ठेवणार पाणी उकळण्यात. कारण तोंड भरून मीठ असतं ना तरच खायला छान लागते. कपड्याला कसं वाट लागते का पाण्याची. याची तळ्यावर लागते. तळ्यावर भाज्यावर मीठ
गोळे बनवले की बस. हा, गोळ बनवलं. तर अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण यातले ना 2 गोळे करून चला. तुझ्या भांड्यावर जरा. पुढे उकळ चला वापरून कसं. तर मुली आपला दुसरा गोळा तयार झाला आहे. आणि असे 2 गोळे करू ना. झापा घे. बस कर बरं. आणि आपण अशा वरती एक 10 ते 15 मिनिट आपण झाकून ठेवू. म्हणजे कसं आपले गोळे मस्त उकडले ना मग आपण त्याला परत पुढची प्रोसेस करू. चल. तर बघा मंडळी आपले 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. पल्लवी बहुत उघडून उकडलेत का? तर बघा मंडळी अशा प्रकारे ना बघा आपले ना वाव छान उकडलेत ना. बघा आता छानपैकी उकडलेत. आता त्याला पल्लवी बाहेर काढणार आहे. काढ बोले बाहेर बंद गॅस बंद कर. काढून ताटात ठेवू. त्या ताट नात्राच्यात ठेवू. ह्या प्लेटात ठेवू. आणि तू काय कर थोडंसं तेल गरम करून ठेव. बघा असे पल्लवीनं गोळे उकडून घेतलेत आपल्या कोथिंबीरचे. आणि आता बघा दोन्ही पण एकदम गार झालेले आहेत. आणि हे गार वस्तूवर ना बघा पल्लवी एका साईडला ना तेल गरम करायला ठेवलेली आणि एकदम बारीक गॅसवरती तेल ठेवले. आणि आता मी पटापट असे ना छान 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 कापा करून घेणार आहे. आता बघा तर मंडळी अशा प्रकारे ना छान कापा करून घ्यायचं. अशा प्रकारे कापा करून झालेले आहेत. आणि ते आपण नंतर करूया. तोपर्यंत आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आणि आपण असे काही कापा तेलामध्ये तळून घेऊन चला. तर म्हणजे आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे. आणि आपण याच्यामध्ये ना एक 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 असे वडे सोडून देऊ. बस बस. बघा मंडळी आपले ना आपल्या कोथिंबीरचे वडे ना छान खरपूस कलर आलेत. आणि आपण छानपैकी तळून जाईल बरं का. आता आपण अशा प्रकारे ना पटपट 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 पट ना सगळे वडे काढून घ्यायचं. बघा आपल्याला मस्तपैकी कुरकुरीत असे कोथिंबीरचे वडे. तर बघा मंडळी आपले ना अशा प्रकारे ना बघा कोथिंबीर वडे छानपैकी तयार झालेले आहेत. आणि आता आमच्या छोट्या फॅमिलीमध्ये ना आम्ही 3 जण असल्यामुळे आम्ही सगळेजण तर हे खाणार आहोत. खायचं ना? खायचं मला मी. हां चला. एकदम छान कुरकुर झालं होतं. तर मंडळी अशा छोट्या फॅमिलीसाठी ना तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बरं का. बाय.